नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर रितेश राणेंची बोचरी टीका. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. या घडामोडीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांना वेग आला असून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येतात. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आता वेळ खराब त्यांनी स्वतःवर आणली. अहो 14 ते 19 मध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर असताना किती चांगली वेळ होती, किती चांगला राजासारखं ठेवलेलं आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी. त्याच माणसाच्या विरोधात तू त्यांना मुख्यमंत्री व्हायला दिलं नाहीस, त्यांना षडयंत्र केलं, स्वतः जाऊन शेंड खाल्लं आणि आता बोलतो त्यांना प्रधानमंत्री करा. तर लाज वाटत नाही? आणि आता मोठं सगळ्या आमदार खासदारांच्या घरात, अरे तूच फॉल्ट आहे, तूच राजकारण सोडला, तू घरी बसला, सगळं का नीट होईल? आता तुझ्या मुलाचं भविष्य किती अंधारात तू टाकलं तरी विचार कर ना. आता सचिन अहिरेंजींसारखा एक ज्येष्ठ माणूस जातो, लहान माणूस नाही, कामगार क्षेत्रामध्ये वरळीमध्ये ह्याला 4 शाखा प्रमुखांची तरी नाव माहिती आहे काय? आमच्या पेंग्विनला माहिती आहे का? नाही माहिती. हे सगळे मेहनत करणारे सचिन अहिरे आणि सुनील शिंदेजी आहेत. सुनील शिंदेजींना पण सांगतो, नका राहू उद्या तिकडे, काय फायदा नाही आहे तिकडे राहून. अजून काही आमदार फुटणार, 2 दिन पहिले बचत ठाकरे गटामध्ये जे आमदार आहेत 14 ते 15 आमदार फुटणार आहेत. बघा आता काय, आता कोण काय करतं, आता काय आपल्याला हसण्यापलीकडे काय विषय राहिला नाही ना. ते आता नंतर कळेल, आता नंतर टप्प्याटप्प्याने कळेल. पण मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी आता राजकारण सोडावं. तसं पण आता लग्न समारंभ आणि खूप होतात, आम्ही लोकांना कॅमेरावाले लागतात, करावं, ते चांगली गोष्ट आहे. काय आज तर लग्नाची ऑर्डर बिल्डर मी 2-3 आणून देतो ना त्यांना.